निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक छोटंसं खेडं, नांदगाव. इथं मोजकीच घरं, माणसं साधीभोळी आणि आबाळा एवढी अंधश्रद्धेवर विश्वास. गावाच्या पलीकडं असलेल्या घनदाट जंगलात जाणं कुणीही संध्याकाळी टाळायचं, कारण तिथं ती होती. ती म्हणजे सौंदर्याचं मूर्तिमंत रूप, कोवळं लावण्य, काळीभोर डोळे आणि केस जणू काळोख्या रात्रीचे तुकडे. चाल तर अशी की जणू वाऱ्यावर नाचणारी जाईच्या फुलांची पानं. पण लोक सांगायचे तिच्या सौंदर्याच्या मागे मृत्यू आहे. गावातली म्हातारी मंडळी सांगायची की एकेकाळी 30 वर्षांपूर्वी या जंगलात एक तरुणी सरस्वती राहायची. गरीब कुटुंबातून, पण अतिशय सुंदर. गावातल्या सावकाराचा मुलगा तिच्यावर प्रेम करत होता, पण त्याच्या घरच्यांना हे मान्य नव्हतं. एके दिवशी त्या मुलानं सरस्वतीला जंगलात भेटायला बोलवलं आणि ती परत आलीच नाही. काही दिवसांनी तिचं मृत शरीर आढळलं, झाडावर लटकलेलं. गावकऱ्यांनी तिला शुद्ध आत्महत्या म्हणून गृहीत धरलं. पण मग सुरू झाला मृत्यूचा खेळ. सरस्वतीच्या मृत्यूनंतर गावात काही तरुण रात्री अचानक गायब होऊ लागले. काहींच्या प्रेतांचं जंगलात सडलेलं रूप सापडायचं आणि काहींचा कधीच पत्ता लागत नसे. लोकांनी लक्षात घेतलं, ही कामगिरी कुण्या माणसाची नव्हे. लोक म्हणू लागले, सरस्वतीचा आत्मा परत आलाय. आता ती मोहिनी झाली आहे, एक अशरीरी स्त्री जी आपल्या सौंदर्यानं माणसांना फसवते आणि मग त्यांचा जीव घेते. कथा खरी की खोटी हे कुणी सांगू शकत नव्हतं, पण भीती गावभर पसरली होती. तरी देखील काही वर्षांनी हे विस्मरणात गेलं. गावात नवीन पिढी आली, त्यांच्या दृष्टीने ही एक पुराणी गोष्ट होती. तेव्हाच गावात आला आदित्य. शहरातून आलेला युवक, इंजिनिअरिंग करून नोकरीला लागायचा विचार करत होता, पण त्याचं मन जुन्या गोष्टी, लोककथांमध्ये अधिक रमायचं. त्यानं ठरवलं नांदगावात काही दिवस राहून मोहिनी या लोककथेवर लेख लिहायचा. गावकऱ्यांनी त्याला सावध केलं, संध्याकाळी जंगलाकडे जाऊ नकोस. पण त्याच्या डोक्यात उत्सुकतेचा किडा टोचत राहिला. एका रात्री आदित्य त्या जंगलाच्या कडेला फिरत होता. चांदणं पसरलेलं, जंगलातला वारा काहीसं कुजबुजणारा. तेव्हाच त्याला समोर एक स्त्री दिसली, पांढऱ्या साडीमध्ये, केस सैल सोडलेले, डोळे चमकत होते. तुम्ही इकडे एकट्या कशा? त्यानं विचारलं. ती फक्त मंद हसली, आवाज नव्हता, पण तिचं हसणं मनात घुसणं वाटलं. ती जवळ आली आणि थोडीशी लाजीरपणानं पाहू लागली. त्या क्षणी आदित्य मंत्रमुग्ध झाला. तो तिच्याबरोबर चालायला लागला. अंधार वाढत गेला. तुमचं नाव काय? त्यानं पुन्हा विचारलं. ती हळूच म्हणाली, सरस्वती. आदित्य थबकला. त्याला आठवलं, तिचंही नाव होतं ना सरस्वती, गावकथांप्रमाणे. पण त्याला वाटलं हे फक्त योगायोग असेल. तो पुढं चालत राहिला, पण त्याचं मन अस्वस्थ होतं. आदित्यच्या मनात त्या मोहिनीविषयी आकर्षण वाढत गेलं. तिचं प्रत्येक रूप, प्रत्येक हसणं, प्रत्येक बोलणं, सगळं काही जणू त्याच्या विचारांवर राज्य करत होतं. तो तिला रोज भेटायला लागला, पण तिला तो फक्त जंगलाच्या कडेलाच पाहू शकायचा. गावात तिला कुणी पाहिलं नव्हतं. एक रात्री त्यानं ठरवलं, तिच्या मागं जंगलात खोल जायचं. ती पुढं चालली होती, हसत होती आणि मधूनच थांबून त्याला बोटानं बोलवायची. आदित्य जसा जसा आत जात होता तसं तिथं थंडी वाढत होती. झाडं कुरकुरत होती, पक्ष्यांचे आवाज थांबले होते आणि अचानक ती थांबली. तिचं हसणं बदललं. आता ते गोड नव्हतं, ते वेडसर होतं. तिचं रूप हळूहळू बदलू लागलं. गोऱ्या त्वचेवर काळपट व्रण उमटले, केस हवेत उडू लागले आणि डोळे जळजळीत लाल झाले. ओठांच्या कडेवरून रक्त वाहू लागलं. आता मला ओळखलास? ती गुरगुरली. आदित्य प्रचंड घाबरला आणि जीवाच्या आकांताने मागं पळायला लागला. पण आता जंगलाचं स्वरूपच बदललं होतं. झाडं जणू त्याला गाठायला येत होती. पाय धडपडले
आणि तेव्हाच त्यानं पाहिलं ती त्याच्या पुढंच उभी होती. तुझं मन घेतलंय, आता शरीर लागल. आता आपलं काही खरं नाही हे त्याला कळून चुकलं होतं. आणि अचानक एका साधूचं प्रार्थना पाठ ऐकू आलं. आदित्यच्या अंगावर कोणीतरी पाणी शिंपडलं. गंधाच्या वासानं त्याला भान आलं. एक म्हातारा गावकरी, भाऊबा, मोहिनीच्या गोष्टींचा अभ्यास करणारा होता. त्याला संशय आला होता आणि तो आदित्यच्या मागे आला होता. त्यानं जंगलातल्या त्या जागी मंत्रित भस्म, तुळस आणि गंध टाकला होता. मोहिनी किंचाळून हवेत विरून गेली. त्या जागी फक्त एक कोरडी वेल उरली होती, जिथे एकेकाळी सरस्वतीनं आपलं आयुष्य संपवलं होतं. आदित्य भानावर आला. भाऊबाने त्याला सांगितलं, तू मोहिनीच्या जाळ्यात अडकला होतास. बरंच झालं मला वेळेवर लक्षात आलं, नाहीतर तुझं काही खरंच नव्हतं. दुसऱ्याच दिवशी आदित्य गाव सोडून गेला. त्यानं मोहिनीवर लेख तर लिहिला, पण शेवटी एक वाक्य लिहिलं, सौंदर्याच्या पाठी जास्त धावलं की मृत्यू जवळ येतो, मोहिनीच्या रूपात. पण नांदगावातली लोक अजूनही काळजी घेतात. संध्याकाळी जंगलात जात नाहीत. आणि जर कधी एखादा तरुण पांढऱ्या साडीतील बाई बघतो म्हणाला, तर गावकरी समजून जातात की आता याची पायली भरलीच म्हणून समजा. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही बाई कथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारी येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.